राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण गाजत असतानाच शिक्षणाचं माहेरघर व IT हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। प्रेस ब्रीफिंगच्या वेळी आम्ही आपल्याला सांगितले होते की एक ड्रगची NDPSची कॉन्ट्राबँड जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये NDPSचे ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता। अंदाजन 1 किलो 750 ग्राम वर्थ 3.5 कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून 55 किलो MD जप्त केल्यानंतर कुरकुंब येथील अर्थकेम कारखान्यातून 600 अधिक MD जप्त करण्यात आले। त्याचा पंचनामा करून जप्त केलेल्या MDची किंमत 1440 कोटींच्या घरात गेली आहे। ही व्याप्ती आणखी वाढणार असून 2000 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या कंपनीमध्ये 1800 किलो MDच्या निर्मितीचे टार्गेट ठेवले होते। दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राउन नावाच्या तस्करांच्या शोधासाठी काही पथकं दिल्ली आणि काही मुंबईत रवाना झाली। एकंदरीत आतापर्यंत 600 किलोपेक्षा जास्ती MD रिकवर करण्यात आलेली आहे। त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू 1100 कोटी 1100 करोड्सचे सुमारास ही रिकव्हरी आतापर्यंतची आहे। पंचनामाची काम सुरू आहे। जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहे त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे। आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कुरकुंब येथील अर्थकेम कंपनीमधील पंचनामा आणि जप्तीचे काम मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपले। ही कंपनी सील करण्यात आली आहे। या ठिकाणी 600 किलोपेक्षा अधिक MD मिळून आले। सोमवारी पकडलेले 55 किलो आणि या कंपनीमधून पकडलेले 600 किलोपेक्षा अधिक MDची पंचनाम्यानुसार किंमत 1440 कोटी रुपये झाली आहे। गुन्हे शाखेला आणखी 2 ठिकाणांबाबत माहिती मिळाली असून त्या ठिकाणी देखील छापे टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी देखील मोठा साठा सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यातच डोंबिवलीमधून एका केमिकल एक्सपर्टला ताब्यात घेतलंय। या गुन्ह्याच्या तपासावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार नेमकं काय म्हणाले पहा। आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या वेळी आम्ही आपल्याला सांगितले होते की एक ड्रगची NDPSची कॉन्ट्राबँड जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये NDPSचे ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता। अंदाजन 1 किलो 750 ग्राम वर्थ 3.5 कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती। ते जे 3 आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्ध पातळीवर सुरू होती। त्या तपासाच्या अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात 2 गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते 2 गोडाऊनला अंदाजन 55 किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली। याचे पुढे आणखी युद्ध पातळीवर तपास करण्यात आला आणि वेगवेगळे पथक वेगवेगळे ठिकाणी करत होते। आता त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणी कुरकुंब MIDC येथे एका केमिकल फॅक्टरी येथे हे कॉन्ट्राबँड तयार होता अशा प्रकारचे गोष्टी समोर आली आणि आज सकाळीपासून तिथे ऑपरेशन करण्यात आला आणि तिथे अंदाजन आत्तापर्यंत 550 किलोचे वर MD जप्त करण्यात आलेली आहे। एकंदरीत आतापर्यंत 600 किलोपेक्षा जास्ती MD रिकवर करण्यात आलेली आहे। त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू 1100 कोटी 1100 करोड्सचे सुमारास ही रिकव्हरी आतापर्यंतची आहे। पंचनामाची काम सुरू आहे। जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहे त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे। आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे। कारखाना एका साबले नावाचे व्यक्तीचे आहे। त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेली आहे। विचारपूस सुरू या प्रकरणात इंटरनॅशनल काही फॉरेन नॅशनल
किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे बाहेर सेटलड आहे त्यांचे असण्याची शक्यता नकारता येत नाही. सध्या कंपनीमध्ये प्रोडक्शन कशाचं होत होतं आणि साबणाची पुढे पार्श्वभूमी ती आता आम्ही सांगितले ही सगळी गोष्टी आज सकाळीपासून समोर आलेली आहे. तपास सुरू आहे. आपले वेगवेगळे लोकांचे फोन येत होता म्हणून आपण सगळे आले, म्हणून आम्ही आपल्याला प्रिलिमिनरी माहिती जे देणे शक्य होता ते देण्यात आलेली आहे. आपल्याला काल पण आम्ही सांगितले होते जसे जसे अपडेट राहील यामध्ये अपडेट आपल्याला देण्यात येते. अत्यंत गांभीर्याने आणि अत्यंत वॉर फुटिंगवर पुणे शहर पोलीस दल या प्रकरणाची तपास करत आहे. आवश्यकतेप्रमाणे सेंट्रल एजन्सीजची पण मदत जे राज्याचे बाहेरचे जे ऑपरेशन्स आहे त्यामध्ये त्यांचे घेण्यात येते. सध्या आतापर्यंत 3 लोक काल जे अरेस्ट झाले होते तेच अरेस्ट आहे. काही लोक डिटेन करण्यात आलेली आहे. त्यांचे अटकबद्दलची आपल्याला माहिती नंतर कळवण्यात येते. ही आपल्याला आम्ही सांगितले होते काल पण की जरी रिकव्हरी 3.5 कोटीचे सुमारासची असतील तर आम्ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड लिंकेजेस पूर्णपर्यंत उघडून काढणार हे आम्ही आपल्याला काल पण सांगितले होते. अपवर्ड लिंकेज जिथे फॅक्टरीपर्यंत होता ते आम्ही पोहोचलेले आहे. आता आणखी कुठे कुठे हे माल सप्लाय झाली किंवा जे आरोपी याचे मुख्य किंगपिन आहे आणखी कुठे लॅब्स किंवा फॅक्टरीज आहे का सर्व दिशेने तपास सुरू आहे. आणि खालचेपर्यंत जे कन्झ्युमर्स पेडलर्सपर्यंत जे हे सप्लाय होत होता पूर्ण रॅकेट या प्रकरणात उघडण्याचे प्रयत्न पुणे शहर पोलीस दल करत आहे. आता अशा प्रकारचे काही क्लासिफिकेशन होत नाही, परंतु आमची माहितीप्रमाणे ते होत नाही. तरी पण आता एक्झॅक्टली काय आहे त्याचे पूर्ण फॉरेन्सिक एक्झामिनेशन नंतर कळेल. ती कधीपासून प्रत्यक्ष सुरू होता त्याबद्दल सध्या सांगता येत नाही. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. सर, याच्यामध्ये कुठल्या केमिकल एक्सपर्टचा रोल सुद्धा निष्पन्न झाला? हो, बरोबर आहे. काही केमिकल एक्सपर्टचे रोल समोर आलेली आहे. ते आमचे ताब्यात आहे. ते दुसरे शहरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांची विचारपूस सुरू आहे. ताब्यात किती जण आहे? आज सध्या मी सांगितले 2 जण ताब्यात आहे. कुरकुम म्हणजे ग्रामीण जिहाद आहे तर कारवाई त्याच्यात आपण करणार का त्यांच्या ते आमच्याकडे जे गुन्हा दाखल आहे त्याच गुन्ह्यामध्ये हे रनिंग पंचनामा आहे. ते सगळे आमचे हे जे काल दाखल असलेले जे गुन्हा होता त्याचमध्ये सगळे आरोपी आणि सगळे मुद्देमाल त्याच प्रकरणाची आहे. मी सगळे आपल्याला नाव नंतर आपल्याला नक्कीच कळू. आता ज्यावेळी अरेस्टची प्रक्रिया होईल त्यावेळी आपल्याला वेळोवेळी नाव कळविण्यात येईल. परंतु एकंदरीत ड्रग फ्री पुणे हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे विषय आहे. जे काही अशा प्रकारचे अवैध कारोबारमध्ये ज्यावेळी एक सोशल फॅब्रिकवर विपरीत परिणाम होतो आणि यूथवर ज्याचे विपरीत परिणाम होतो हे प्रायोरिटीनी पुणे पोलीस तपास करतील आणि अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर पूर्णपणे आला बसेल यासाठी आमची प्रयत्न चालू राहतील.